गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थाय नमः. साईनाथाय नमः. अनेक व्यक्तींना करिअर संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी विशेष जाणवत आहेत. काहींना नोकरीमध्ये यश नाही, नोकरीमध्ये वारंवार बदल होत आहेत, स्थिरता नाही. काही जण व्यवसाय करत आहेत, नोकरी करत आहेत व व्यवसायामध्ये त्यांना स्थिरता नाही. आर्थिक नुकसान खूप पद्धतीने होते. आत्मविश्वास कमी आहे व काहींना स्पष्टपणे वागता येत नाही, बोलता येत नाही. काही नोकरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना त्या पद्धतीने मनासारख्या काही नोकरी मिळत नाही, व्यवसाय मिळत नाही. मग या करिअर संदर्भामध्ये काही उपाय करता येतील का? तर अशा व्यक्तीने विशेष आपल्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तो एकदा व्यवस्थित पद्धतीने पहा. त्यामध्ये जर काही अडीअडचणी असतील, त्यामध्ये जडत्व असेल तर त्याने देखील आपल्या नोकरी व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होतात. ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवायचा आहे. अशा व्यक्तींनी रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन सूर्याला आर्धे देऊन ओम सूर्याय नमः असा 11 वेळा जप करायचा आहे. म्हणजे नवीन संधी आपणास उपलब्ध होतील. अशा व्यक्तींनी गुरुवारच्या दिवशी आपल्या जवळील स्वामी समर्थ मंदिर असेल, साईबाबा मंदिर असेल, गजानन महाराजांचं मंदिर असेल किंवा गुरुदेव दत्तात्रयांचं मंदिर असेल, मंदिरामध्ये जाऊन पिवळा टिळा लावायचा कपाळी आणि ओम बृहस्पतये नमः जप करायचा आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि पिवळ्या वस्तू त्या दिवशी दान करायच्या, जेणेकरून आपलं गुरुबल वृद्धिंगत होऊन नवीन संधी आपणास उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे अशा व्यक्तीने गुरुचरित्रातील 14वा अध्याय मनापासून वाचन करायचं आहे. गुरुवारपासून हा उपाय चालू करायचा आहे. तो सलग 6 महिने मनापासून करायचा आहे आणि आपल्या मनातील भाव भगवंत चरणी अर्पण करायचा आहे. आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे. परंतु हे करत असताना आपल्याकडे नवीन कौशल्य देखील पाहिजे. शिक्षणामध्ये नवीन नवीन संधी येतात, त्या आपण केल्या पाहिजेत व भगवंतांना प्रार्थना करायची. जे कार्य करतोय ते मनापासून करतोय, त्यात यश द्या. वरील सर्व उपाय आपण केले तर निश्चितच आपणाला नोकरीविषयक, करिअरविषयक संधी उपलब्ध होतील आणि त्या मनापासून आपण करा, म्हणजे यश भगवंत आपणाला निश्चित देईल. आपणा सर्वांना मनातील हेतू संपन्नतेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.